कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 नमस्ते महामाये श्रीपीठे सुरपूजिते म्हणा रे, नमस्ते गरुडारूढे कोलासूर भयंकरी सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते, सर्वज्ञ सर्ववरदे सर्वदृष्ट भयंकरी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते, सिद्धिबुद्धि प्रदे देवी भुक्ति मुक्ति प्रयायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मीर्नमोस्तुते, देवी आद्यशक्ति महेश्वरी योगजे योग संभूते महालक्ष्मीर्नमोस्तुते, महारुद्रे महाशक्ति महोदरे महापाप हरे देवी महालक्ष्मीर्नमोस्तुते, पद्मासनस्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेश्वरी जगन्माता महालक्ष्मीर् नमोस्तुते, श्वेतांबरधरे देवी नानालंकारभूषिते देवी घेऊन घे. महालक्ष्मी नमोस्तुते, महालक्ष्म्याष्टकस्तोत्रम् स्तोत्रम यः पठे भक्तिमान नरः सर्वसिद्धिं प्राप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा, एककाल पठे नित्यं महापाप विना, द्विकाल यः पठे नित्यं धनधान्य समन्वितः, विकाल पठे नित्यं महाशत्रु विनाशनम्, महालक्ष्मीर्भवे नित्यं प्रसन्न वरदा शुभा, प्रसन्न वरदा शुभा, प्रसन्न वरदा शुभा, रक्ष रक्ष जगन्माता देवी मंगल चंडिके, हरिके विपदा हर्ष मंगल कारिके, हर्ष मंगल दक्षे च हर्ष मंगल दायिके, शुभ मंगल दक्षे च शुभे मंगल चंडिके, मंगल मंगल दक्षे च सर्व मंगल मांगल्ये, सदा मंगले देवी सर्वेषां मंगल्याले, पूज्य मंगल वारे च मंगलाभीष्ट देवते, पूज्य मंगल भूपस्य मनुवंशस्य संतति, मंगलाधिष्ठता देवी मंगलानांच मंगले, संसार मंगलधारे मोक्ष मंगलदायिनी, सारे च मंगलधारे च पारे च सर्वकर्मणा, प्रतिमंगलवारे पूज्य मंगल सुखप्रदे, मंगल सुखप्रदे, मंगल सुखप्रदे, सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, नारायणी नमोस्तुते, नारायणी नमो, अम्बा माता जी 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 अम्बा माता की, सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते,
या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै। अंबा माता की जय। आज शारदीय नवरात्र दुश्चित अशा काळावर मात करण्याकरता भगवती मातेची शारदीय उपासना शरद ऋतूमध्ये ऋतूचा भेद होतो म्हणून आपल्याकडे एकूण 4 नवरात्र, एक शारदीय नवरात्र, एक पौषी नवरात्र, एक चैत्री वासंती नवरात्र आणि आषाढ महिन्यामध्ये एक गुप्त नवरात्र असे 4 नवरात्र। या नवरात्रातला आजचा हा पहिला दिवस। पहिल्या दिवशी आईसाहेबांची घटस्थापना, सप्तशतीच्या पाठाला सुरुवात आणि माध्यान्ह आरती, सायम आरती, संध्याकाळची आरती झाली। आपण आपापल्या घरी आईसाहेबांची आराधना करता आहातच। सगळ्या ऑनलाईन लोक भगवतीची आराधना श्रवण करत आहे। आपलं असं ठरलं होतं की दोन्ही वेळा प्रवचन करू, पण सकाळीच पाठ असतात, प्रवचन रहित झालंय। फक्त रात्री 8 ते 9 प्रवचन होईल आणि विषय आहे ज्ञानेश्वरी। पहिल्या प्रथम रोजच्या देवीचं वर्णन सांगेल आणि वर्णन झालं की 9 दिवसाच्या 9 देवींचं वर्णन की मग ज्ञानेश्वरीला सुरुवात करेल। ज्ञानेश्वरी मी प्रथम सांगतो आहे। भगवती परांबा राजराजेश्वरी। आता भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी हे दोन्ही शब्द जे आहेत हे स्त्रीलिंगी आहे। मग याच्यात काय आहे तर याच्यात ज्ञानशक्ती आहे। जी भगवद्गीतेतली ज्ञानशक्ती होती ती ज्ञानशक्ती मराठी भाषेमध्ये आमच्या माऊलीनं आमच्या पुढे ठेवली आहे। आता ही ज्ञानशक्ती आपल्याला ग्रहण करायची आहे। का वाचायची ज्ञानेश्वरी, का ऐकायची ज्ञानेश्वरी, कारण काय आहे? प्रश्नचिन्ह आहे। का वाचायची ज्ञानेश्वरी, का श्रवण करायची ज्ञानेश्वरी, का भगवद्गीता ऐकायची, का भगवद्गीता श्रवण करायची? भगवद्गीतेला माणसाच्या अंगी अवस्था लागते, त्याचं त्यागमय जीवन पाहिजे आणि भोगमय जीवन सुटलं पाहिजे। तर हे भगवद्गीतेमध्ये अत्यंत कठीण आहे, पण आमच्या माऊलीनं आम्हाला हे ज्ञानेश्वरीमध्ये अति सोपं सरळ एकेका तत्वाचे 4 उदाहरणं देऊन आमच्या पुढे प्रतिपादन केलं आहे। वेद प्रतिपाद्या शब्द आला आहे। आता वेदामधलं जे गूढ ज्ञान आहे, जे गणेशाच्या कृपेनं, महाभारत सुद्धा लिहिलं गणेशानं, भगवद्गीता भगवंतानं व्हेरीफाय केली। ही भगवद्गीता महाभारताच्या मध्यभागी आहे। आपल्याला कोणीतरी प्रश्न टाकून येतो भगवद्गीता लिहिली कोणी, आपण पटकन सांगून टाकतो कृष्णानं व्हेरीफाय केली आहे, लिहिली भगवान गणेशानंच। कारण व्यासांनी गणपतीकडून लिहून घेतली आहे। सांगण्याचं काम वेगळ्याच आहे आणि व्यासो नारायण हरी। महाभारत कोण सांगतात तर व्यास नारायण, प्रत्यक्षात हरी आहे आणि हरी गणेशाकडून लिहून घेतात। कारण गणेश हे बुद्धीचं दैवत आहे, म्हणून आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला सुरुवात करताना गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पती पंचेतान स्मरे नित्यम वेदवाणी प्रवर्तते। माऊलीनं सुद्धा ज्ञानेश्वरी सांगितली। सच्चिदानंद बाबा, हा हे सच्चिदानंद बाबा निवर्तले होते, पंचतत्वात गेलेले होते। तर सच्चिदानंद बाबाला उठवलं
आणि त्यांच्याकडून लिहून घेतले. नेवासे ग्रामीण. तसं हे आपलं शारदीय नवरात्र माऊलीच्या उपासनेमध्ये आहे. आणि देवाने अशी कृपा केली आहे की एकांत दिलाय, कोणी श्रोते नाही. तुम्ही तुमच्या घरी श्रोते राहा. किती चांगला योग आहे. घरीच बसा. विज्ञानानं आपल्या घरामध्ये आपल्याला, तुम्ही एकटे येत होते, तुम्हाला नवरात्रात 9 दिवस दरवाजा बंद करता येत नव्हता, बऱ्याच लोकांना ऐकायला मिळत नव्हतं. आज असा योग आलाय की घरीच ऐका. घराच्या 4 भिंती ज्या आहेत त्या पवित्र करून टाका. इथे आल्यानंतर दुसऱ्या गप्पा मारायचे तुम्ही आणि घरी जाता जाता अर्ध राहून जायचं दुसरीकडे. आता घरातच ऐका. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गायन पवित्रची होय घर देह त्याचा. आता घरही पवित्र आणि देह पवित्र व्हायचा आहे. पण घरातल्या अवस्था नीट ठेवा. श्रवण कराल तेव्हा. नाही तर लांब पाय टक्क्याला टेकून झोपले आहे, अर्ध प्रवचन ऐकता ऐकता झोपी गेले. बरेच लोक मंदिरातही झोपतात, ती गोष्ट सोडून द्या. तर सावधान श्रोते सावधानम भवन्तु. दत्त चित्तानं श्रवण करा. इथे तर हनुमंतराय ऐकायला आहे, महादेव ऐकायला आहे, गणपती ऐकायला आहे, राम लक्ष्मण सीता पांडुरंग आणि आईसाहेब जगदंबा. इथे श्रोते तर देव आहे. देवांच्या पुढे वर्णन करायचं आहे. आणि बा माझा आवाज काही असं काही 4 लोकांना ऐकू येईल असं नाही आहे. सगळे लोक मंदिरात मध्ये बसलेले आहे असं समजून कथा सुरू झालेली आहे. म्हणून गणनाथ सरस्वती रवी शुक्र बृहस्पती पंचेतान स्मरे नित्यं वेदबाणे प्रवर्तते. विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णुं महेश्वरान् सरस्वती प्रणदादौ सर्वकार्यार्थसिद्धये. आपदामपरतारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. उत्तर प्रदेशामध्ये आजपासून सगळे वक्ते तुलसी रामायणाचं पारायण करतात. जसं आपल्याकडे वारकरी आम्ही सगळे ज्ञानेश्वरीचं पारायण करतो जे, आणि शाक्तपंथी लोक देवीचं पारायण करतात. म्हणून रामाचंही नवरात्रामध्ये राम चरित्रमानस गायलं जातं आणि रामाच्या नवरात्रामध्ये सुद्धा ज्ञानेश्वरी गायली जाते. ओव्या वाचल्या जातात, पारायण होतं. नवरात्रामध्ये कोणत्याही देवतेचा अनुभव करावा लागतो. हनुमान भक्त लोक मारुती रायाचं स्तोत्र गातात, मारुतीचं चरित्र गातात. हे नवरात्र एवढ्याच करता आहे, आराधनेनं आपल्या शरीरातल्या 40 ग्रंथी ह्या जागृत करायच्या आहेत. ज्या विकारानं मलिन होऊन जातात, शरीरातल्या ग्रंथी काय होतात विकारानं मलिन, त्या रस सोडायला प्रवर्तक होत नाही. मग उपोषण केल्यानंतर, भगवंताचं गुणान वर्णन केल्यानंतर, बीज मंत्राचा जप केल्यानं, गुरु मंत्राचा जप केल्यानं आपल्या शरीरामध्ये चेतना चैतन्य जागृत होतं. आणि चेतना चैतन्य जागृत झालं की मग आपल्याला पारमार्थिक सुखाचा लाभ होतो. संसारिक सुखाच्या योगानं आपण आसक्त होऊन आपली बुद्धी मांद्य होते, म्हणजे मलिन होते. तर ती मांद्य झालेली बुद्धी या नवरात्रामध्ये सतेज करायची आहे. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता. काय मार्कंड ऋषीने मागितलंय की सगळ्या या पृथ्वीवरच्या लोकांच्या बुद्धीमध्ये तू राहा. कारण जर भगवती बुद्धीत नसली तर माणसाची लोभी बुद्धी, कामी बुद्धी आणि क्रोधी बुद्धी, काम क्रोध आणि लोभानं जगात असंतोष निर्माण होतो. पहा सगळा काय लोभ वाढलाय, काय काम वाढलाय आणि काय क्रोध वाढलाय. एकामेकाच्या नाशाचे विचार करताय मानव. आणि भारतीय संस्कृती अशी आहे, सर्वेपि सुखिनः सन्तु सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु. सगळ्यांचं कल्याण हो.
तमसो मा ज्योतिर्गमय. म्हणून भारतीय संस्कृती आहे. म्हणून आमचे विनोबा म्हणायचे अध्यात्म अधिक विज्ञान विकास, विज्ञान उण अध्यात्म भकास. विज्ञानाची जोड जरूर घ्या पण त्याच्यात अध्यात्म ठेवा, नाही तर ते विज्ञान नाशाला कारण ठरतं. लोभ आला विज्ञानात की नाश, काम आला की नाश, क्रोध आला की नाश. म्हणून एषा कामक्रोध हे मानवाचे शत्रू आहे हे समजवण्याकरता नवरात्र आहे. आता प्रथमम शैलपुत्रीच मा दुर्गा हिचं पहिलं स्वरूप जे आहे शैलपुत्री. शैल म्हणजे हिमालय, हिमालयाची कन्या. हिमालयाच्या घरी पुत्री रूपानं जन्माला आली म्हणून हिचं नाव शैलपुत्री पडलं. ही कशी आहे? वृषभवरूढा, बैलावर बसलेली आहे. आणि ही माताजीच्या हातामध्ये म्हणजे आईसाहेबांच्या हातामध्ये त्रिशूल आहे आणि डाव्या हातामध्ये कमलपुष्प आहे. नवदुर्गा प्रथम दुर्गा आहे म्हणून देवीचं नाव आहे दुर्गा. म्हणून आईसाहेबांचा बीज मंत्र आहे दुम दुर्गायै नमः. सर्वसाधारण माणसाकरता जपा करता आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चेन्मा. हे ऋषितुल्य लोक जे आहे, जे सत्यवचनाला धरून राहतात, यांनी हा जपायचा आहे. किंवा सप्तशतीच्या पाठामध्ये पुरोहित लोकांनी हा जपायचा आहे. इतरांनी याचा जप केला तर याचं फळ तितकं मिळत नाही. पण दुम दुर्गाय नमः या मंत्राचा जप मानवाच्या कल्याणाकरता आहे. म्हणून पूर्वजन्मामध्ये आईसाहेब दक्ष कन्या होत्या आणि त्या रूपामध्ये त्यांच्यामध्ये अज्ञान राहून गेलं. काय केलं त्यांनी? तर शंकराचं ऐकलं नाही. दक्ष राजा अभिमानी होता आणि त्या अभिमानी पित्याकडून ते मिळालेलं शरीर होतं म्हणून त्यांनी भगवान शंकरासारखे ज्ञान रूप पती मिळाल्यावर सुद्धा शंकराचं ऐकलं नाही. म्हणून आईसाहेबांना त्या जन्मामध्ये रामचरित्रावर संशय घेण्याची बुद्धी झाली आणि रामचरित्रावर संशय घेतलं म्हणून शंकरानं त्याग केला दक्षकन्येचा. आणि शेवटी आईसाहेबांना तो देह दक्ष राजाच्या यज्ञात त्याला समर्पण करावं लागलं. कारण दक्ष राजाला अशी इच्छा होती की भगवती माझी कन्या व्हावी, पण भगवती तर माता स्वरूप आहे. त्यांच्या घरी जन्माला आली आणि त्यांचा तिथे नाश झाला. भगवान शंकरानं दक्ष राजाची मान उडवली, भृगु ऋषीची दाढी तोडली. जो मनुष्य अहंकारी कर्म करणाऱ्या यजमानाला मदत करतो त्याची दुर्दशा होते. काय झालं? भृगु ऋषीची दाढी तोडून टाकली. मारायचं नाही या ऋषीला. पुरोहिताला सुद्धा शिक्षा आहे. म्हणून सहजासहजी मातृपितृ भक्त पत्नी पुत्र युक्त असलेल्या माणसाला, ज्याला भगवंताचं प्रेम आहे, त्यांचं अर्चन करावं. द्रव्य देतील, द्रव्य कोणी देऊ शकतं. काही मनुष्य कपट छलाने सुद्धा द्रव्य देऊ शकतो, पण ते द्रव्य पुरोहिताला हितकारक होत नाही. ज्या पुरोहिताला, पुरोहित शब्दाकडे लक्षात, जो यजमानाचं हित इच्छितो तो पुरोहित. पुरोहित म्हणजे भूमीवरचे देव आहेत. आजचा दिवस चांगला आहे, शुभ काम करा, आजचा दिवस असा आहे, असं करू नका. आता पुरोहिताचं कोणी ऐकत नाही. 10:15 मुहूर्त 3:15 लागतं. त्या पुरोहिताला पाणी मिळतं की नाही हे कोणी पाहत नाही. त्याला दूध कोणी द्यायला पाहत नाही. आणि म्हणता लावा गुरुजी लग्न, हे 3 वाजेपर्यंत नाचता आणि गुरुजी मंगलाष्टक म्हणायला लागला की 1 मंगलाष्टकात लग्न लावा, कारण घाई होऊन ते देवा. म्हणून पुरोहित जो यजमानाचं हित इच्छितो त्याला पुरोहित म्हणतात. अशा भगवतीनं या यज्ञामध्ये उडी मारली आणि पुढचा जन्म आईसाहेबांना शैलपुत्री मिळाला.
या शैलपुत्री जन्मामध्ये आईसाहेबांनी खूप तप केलं, देहाला तापवलं, जेवढं जडत्व होतं देहातलं घालवलं. सगळ्या ऋषींनीही आईसाहेबांची परीक्षा पाहिली. देवऋषी नारदांनी कळ लावली हिमालयाला की ही मुलगी विष्णू मागतोय, त्याला देऊन टाक. जेव्हा आईसाहेबांना कळालं तेव्हा त्यांनी घराचा त्याग केला, हरतालिकेचं व्रत केलं, भगवान शंकराला प्रसन्न केलं आणि भगवान शंकराशी विवाह झाला. पार्वती सारखी बुद्धिवान देवी नाही. सगळे प्रश्न पार्वतीनं शंकराला विचारले आणि शंकराने प्रश्नांचं उत्तर पार्वतीला दिलं आहे. अध्यात्म रामायणामध्ये पार्वती श्रोत आहे आणि भगवान शंकर सांगणारे आहे. त्या अध्यात्म रामायणाच्या याच्यावरून तुलसीदासांनी रामायण लिहिलंय. म्हणून पार्वती ही ज्ञानवान श्रोत आहे. लक्ष्मीने जास्त प्रश्न विचारलेले नाही, पण पार्वतीनं सखोल प्रश्न विचारलेले आत्मज्ञान प्राप्तीचे. आता आपण ज्ञानेश्वरीकडे वळू. ज्ञानेश्वरी असा ग्रंथ आहे की सर्वसाधारण माणसाला ईश्वराची वाटचाल दाखवणारा आहे. दिवसभर कष्ट करणारा आहे, संध्याकाळच्या वेळा थोडा वेळ मिळतो म्हणून कुठेतरी ज्ञानेश्वरी चाललेली असते आणि त्या ज्ञानेश्वरीचा सत्संग माणसाने करावा. बहुजन समाजाला त्याच्या हिताच्या गोष्टी सांगणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. बहुजन समाजाला, जो समाज कष्ट करतो आणि कष्ट करून ईश्वराचं साध्य व्हावं याकरता प्रयत्न करतो. माऊलीनं बहुजन हिताय बहुजन सुखाय, बहुजनांचं हित आणि बहुजनांचं सुख या ज्ञानेश्वरीमध्ये ठेवलेलं आहे. आता ही ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये श्रद्धा योग आहे. तुम्हाला कोणत्याही ग्रंथ श्रवण करायचा असेल तर तुमच्याजवळ श्रद्धा असावी लागते. जसा संसार करायचा असेल तर अर्थ लागतो. ज्यांना साधू संतांना संसार करायचा नाही त्यांना अर्थाची गरज नाही, त्यांनी भिक्षा मागून उदरनिर्वाह करायचा आणि एकच वेळा जेवायचं, म्हणून त्यांना अर्थाची गरज नाही. संन्यासस्थ वृत्ती आणि संन्यासस्थ वृत्तीचा उपयोग काय आहे? तो उपयोग भगवंत प्राप्ती. मग अशी भगवंत प्राप्ती करून समाजाला मार्ग दाखवणारे. माऊलींनी सुद्धा आळंदीमध्ये भिक्षा मागितली, कोणी भिक्षा घाली ना. आता त्यांचा धर्म भिक्षा मागून होता. भिक्षा द्यायचे तर बोलायचे. तेव्हा माऊलीला थोडासा उद्वेग यायचा तर निवृत्तीनाथ सांगायचे, ज्ञानोबा आपल्याला जगाला ज्ञान द्यायचंय ना तर हे कष्ट सहन करावे लागते. मुक्ताबाईच्या द्वारानं काही उपदेश घडवला, कारण मुक्ताबाईला सुद्धा समाजामध्ये पुढे करायचं होतं. म्हणून मुक्तीच्या द्वारानं माऊलींना ज्ञानेश्वराला अज्ञान दाखवावं लागलं निवृत्तीनाथांना, आणि मुक्ताबाईच्या अभंगापासून ज्ञानोबा समाजाला पूरक ठरले. नाही तर काय करायचं का, समाजाला ऐकत नाही समाज, इतकं उद्वेग करतो आपला. मग मुक्ताबाईनं सांगितलं जग हे वन्य आहे, संतांनी पाणी व्हावं, हा त्रास सहन करावा. म्हणून या ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये, भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये श्रद्धा आलेली आहे आणि श्रद्धावानाला ज्ञान प्राप्त होतं. तुम्ही अश्रद्धेने जर या गोष्टी करत राहिलात तर तुम्हाला अर्ध फल आहे. पण श्रद्धेनं जर तुम्ही या गोष्टी केल्या तर श्रद्धेनं काय होतं, आपलं आचरणही सुधारतं, आपल्या जीवनातला खटाटोप जो आहे म्हणजे उपद्रव हे कमी होतात आणि संसारातही शांती मिळते आणि परमेश्वराच्या शांती करताही आपण प्रयत्न करतो.
पण जर आपली दृढ श्रद्धा झाली, आता त्याचा एक पुरावा ठेवतो तुम्हाला. ज्ञानोबांच्या मातोश्री आईसाहेब रुक्मिणी यांना प्रपंचामध्ये असा प्रसंग आला की विठ्ठलपंतांनी आईसाहेबांशी सहजरित्या भाषण केलं की तुझं माझं लग्न झालं नसतं तर मी ब्रह्मज्ञानी झालो असतो. म्हणाले अजूनही तुम्हाला ब्रह्मज्ञान घ्यायला कोण अडथळा करतो. एवढ्या शब्दाचा अर्थ उचलला आणि विठ्ठलपंत निघून गेले आईसाहेबांना सोडून. आईसाहेबांनी पाहिलं की आपला हा दैवयोग आला आहे, आता काय करावं म्हणून संत पुरुषांना विचारलं की आता मला हा दैवयोग आलाय, आता मी काय करावं. तेव्हा संतांनी अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा सांगितल्या. ओल्या अंगाने आईसाहेब पिंपळाला प्रदक्षिणा घाला. काय होती ही श्रद्धा की मी भगवंताचं करते, एक दिवशी मला हे सगळं प्राप्त होईल. दैवयोगानं विठ्ठलपंतांचे गुरु आले आळंदीला, त्यांना आईसाहेबांनी नमस्कार केला. अष्टपुत्रावती सौभाग्यवती भाऊ आशीर्वाद दिला. हा तुझा पती तर माझ्याजवळ आहे, मी त्याला पाठवेल, तू संसार कर, जगाला ज्ञान सांगणारे पुत्र तुला प्राप्त होतील. गुरुचा आशीर्वाद मिळाला. विठ्ठलपंत घरी आले, गुरुच्या शब्दाला मान दिला. काय होती गुरुवर श्रद्धा. म्हणून पहिल्या अध्यायामध्ये श्रद्धा योग सांगितला. आता आपण थोडं अर्जुनाकडे जाऊ. अर्जुनाच्या जीवनात काय उद्भवलं होतं. एक प्रसंग उद्भवला होता की चांगल्या कुळामध्ये जन्माला येऊन श्रीमंताच्या घरी जन्माला आले, राजघराण्यात, पण संपत्ती योग नव्हता. संपत्तीत आपत्ती आली. पण पांडवांची माता आपल्या पती गेल्यानंतर आपल्या मुलांना सत्व संपत्ती प्रदान केली. ईश्वर तत्वापासून पुत्र प्राप्त करून घेतले. मग पंडूराजानं सांगितलं की कुंती तुला धर्म, अर्जुन, नकुल हे पुत्र प्राप्त झाले, मला तर श्राप झालाय. आता या माद्रीला संतती होणार नाही, तर हिलाही तू दैवी संपत्ती दे. कुंतीजवळ कोणती होती. दैवी संपत्ती. त्या दैवी संपत्तीच्या योगानं कुंतीनं माद्रीलाही मंत्र दिले आणि तिलाही 2 पुत्र झाले, नकुल आणि सहदेव. स्त्रियांजवळ दैवी संपत्ती पाहिजे. दैवी संपत्तीने काय होतं बरं. दैवी संपत्ती वाढते कशी हे लक्षात ठेवावं. व्रत, वैकल्य, जप आणि सत्संग या 4 गोष्टीनं आपल्या शरीरामध्ये दैवी संपत्ती वाढते. आणि दैवी संपत्ती जर कमी झाली तर प्रपंचामध्ये आपत्ती येते. आणि आपत्ती निवारणाकरता एकच उपाय आहे, ईश्वर शक्ती मिळवणे. मग आता ईश्वराची शक्ती कोण देतं तर भगवती. म्हणून या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता. म्हणून या दोन्ही ग्रंथांचं नाव असं आहे, श्रीलिंगी आहे, ज्ञानेश्वरी आणि भगवत गीता. कारण याच्यामध्ये दैवी संपत्ती सांगितली आहे आणि आसुरी संपत्तीचा नाश सांगितला आहे. संसारामध्ये काय होतं, सत्व, रज आणि तम हे 3 गुण असतात. पण सत्व कमी होऊन जातं आणि रज आणि तम याच्या योगानं संसार चालतो. म्हणून संसारात मनासारखं नाही झालं ते उद्वेग येतात. पूर्वी कसं होतं बघा, जी पत्नी जो पती मिळाला ना त्याच्यात निभवलं जात असे. आता दैवी संपत्ती नाही आहे तर राजसी संपत्ती आहे आणि तामसी आहे, त्यामुळे संसार बिघडतात आहे. मग दैवी संपत्ती वाढली पाहिजे, म्हणजे शरीरामध्ये सत्वगुण वाढला पाहिजे, रजोगुण प्रमाणात राहिला पाहिजे आणि तमोगुणाला थारा नाही दिला पाहिजे. म्हणून 3 आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक या त्रिवेद तापानं हे शरीर आपलं तयार झालेलं असतं.
काही संचित भोगावं लागतं, काही कर्मभोग भोगावा लागतो आणि काही वर्तमान. आता कोणाला असं माहिती होतं का आपल्याला 6 महिने घरामध्ये राहावं लागेल? पण हा दैवी कोप आहे, हा आध्यात्मिक कोप आहे. पहा, लहान मुलं, स्त्रिया, बाळ सगळे तोंडाला फडके बांधून फिरताय, भय झालेला आहे. म्हणून दैवी संपत्ती, या दैवी संपत्तीचा अनुभव आपण घेतो आहोत. सगळ्यांच्या मनात भय आहे, भयाची निवृत्ती झाली पाहिजे आणि भयाची निवृत्ती होण्याकरता आसुरी संपत्तीनं भय निर्माण झाला आहे. आता दैवी जी जशी आराधना वाढेल, आपण म्हणतो ना शरीरामध्ये युनिटी निर्माण झाली पाहिजे, शक्ती एनर्जी निर्माण झाली पाहिजे, चांगले विचार आले पाहिजे. तर चांगले विचार केव्हा येतात? जेव्हा शरीरात दैवी संपत्ती वाढते. पहा तुम्ही, एखादा मनुष्य वैद्याकडे जातो, अरे तुम्ही जर 15 मिनिटं लवकर आणलं असतं ना तर हा राहिला असता, गेला की असं सांगता. आणि जर तो वाचला, तुम्ही 15 मिनिटं लवकर आणलं म्हणून मला वाचवता आलं, असंच सांगितलं जात. आत्ताच आमची त्याच्यावर चर्चा झाली की हे सांगणं असतं. आणि 2 दिवस झाले आणला होता आणि कसं काय मग गेला? तर जी जाणारी वस्तू असते ना, ती जर आपल्या हाताबाहेरची गेली तर माणूस असं बोलतो, बरं झालं तुम्ही 10 मिनिटं आधी आणलं. म्हटलं हे तर 2 दिवस झाले तुमच्याकडे होते ना. मग त्यांना काही करू शकले का तुम्ही? तर राहणारा जो आहे ना तो राहू शकतो आणि जाणारा जाऊ शकतो. म्हणून मी मध्ये एक शब्द वापरला, असं समजू नका की या लोकांची दुर्गती झाली, ही कालगती आहे. लोक बोलतात की दुर्गतीत गेले, नाही, कालगती. रणांगणात, युद्धात, महाभारताच्या दुसऱ्या महायुद्धामध्ये लोक गेले, कालगती होती. आता लोक काय करताय माहिती आहे? ते जे महाभारताचं युद्ध घडलं होतं ज्या जपानमध्ये, दरवर्षी तिथे मेणबत्त्या लावताय, स्मृती दिन. काय वीर सैनिक जातात, त्यांचा स्मृती दिन होतो, त्यांना सलामी होते. दुर्गती म्हणत नाही, ती कालगती आहे. आपल्या घरात जर कोणी गेलं असेल तर असे शब्द वापरू नका म्हणजे त्या काळात ते गेले, अपशब्द वापरू नका. कालगती आहे. कालाय तस्मै नमः. मन खचू देऊ नका. धन कमवून घ्याल तुम्ही, चांगले दिवस येतील. पांडवांची केवढी दैना झाली बघा. आता तुमच्या पुढे अर्जुन उभा करतो. अर्जुन महाभारताच्या युद्धामध्ये भयकृत झाला आहे. भगवान त्याला काय सांगतात की अर्जुना, तू सगळे प्रश्न डोक्यातले काढ आणि मला शरण ये. तो म्हणे मी तुमच्या पुढे उभा आहे ना, मग मी सांगतो ते कर, तू प्रश्न उद्भवू नको. अर्जुन या पहिल्या अध्यायामध्ये काय म्हणतो? पिंडोदक क्रिया लुप्त होऊन जाईल, अमुक होऊन जाईल, ढमुक होऊन जाईल, म्हणजे होऊ दे, तू मला शरण ये. मग आता आम्ही सुद्धा तुम्हाला काय उपाय सांगतो? नाही काही जास्ती कर्म चांगलं झालं ना तर वर्षभर त्या जीवाच्या नावानं देवाचं स्मरण करा. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात. भगवंताचं हरिगुण गा. हरे नाम वै मंत्रस्य मम जीवनम कलोर नास्ते व नास्ते व अन्यथाम गती. भगवंताच्या नामानं सद्गती प्राप्त होते. ईश्वराचं स्मरण करायचं म्हणून आपण स्मृती दिन म्हणतो. आणखीन आपल्याकडे एक शब्द आहे पुण्यस्मरण. काय शब्द आहे? पुण्यस्मरण. नुसतंच गेलेल्या लोकांच्या नावाने रडत नाही बसत, उलट त्यांच्या स्मरणाच्या दिवशी धर्मकृत्य करायचं, डोळ्यातून आसूनी काढायच्या.
आता आमच्या 2-4 मुलींकडे प्रसंग आले ना, रडल्या नाही मुली. म्हटलं धन्य हो बेट्या, तुमच्यावर ईश्वराची कृपा आहे. कारण त्याच्या जो गेलाय त्याचं पुण्य स्मरण करायचं आहे, त्याच्याकरता पुण्य करायचं आहे. म्हणून पुण्यामध्ये आपण जल देतो, अन्न देतो, वस्त्र देतो, हे पुण्य आहे. अर्जुनाच्या मनामध्ये भय निर्माण झालाय आणि अर्जुनाची श्रद्धा आहे, पण कशी आहे? आपल्या क्षत्रिय कुळाला धरून नाही आहे. तो संन्यासी बनायला पाहतोय, भित्रा बनायला पाहतोय. माऊली तर अर्जुनाबद्दल षंड शब्द वापरतात. तर आता हे महाभारताचं युद्ध, भगवद्गीतेचं, ज्ञानेश्वरीचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर आहे. प्रत्येकाच्या जीवनात असा एक काळ येतो की त्यावेळेला तो मनुष्य मानसिक आणि शारीरिक संकटानं त्याच्या पुढे काळोख निर्माण झालेला असतो. माणसाच्या समोर जीवनामध्ये असे संकट येतात, पत्नीचं दुःख, पतीचं दुःख, आर्थिक संकट. त्यावेळेला मनुष्य म्हणतो की आपण आता देहत्याग करावा, शरीराचा त्याग करून टाकावा. मनुष्य आत्महत्येच्या विचारात जातो. भगवान अर्जुनाला म्हणतात तू आता संन्यासी झाला तरी तुला संन्यासत्व टिकवता येणार नाही, कारण तू मुळात भित्र आहे. संन्यासाला श्रद्धा लागते, सगळं त्यागावं लागतं आणि आपलं जीवन ईश्वराला समर्पण करावं लागतं. तू क्षत्रिय आहे, तू या रणांगणाच्या मध्यभागातून पळू शकत नाही, जाऊ शकत नाही. तुला आता इथे उभं राहून समोर. पण अर्जुन म्हणतो हे माझे आजोबा, हे माझे सगळे नातेवाईक, यांना मारून मग मला काय मिळणार आहे. म्हणजे तू आता हा विचार करू नको, हा विचार करायची ही वेळ नाहीये. आता तुला खंबीर व्हायचंय. आणि हे सगळे जे समोरचे आहे ना, यांच्या कर्मानं हे सगळे संपलेले आहे. आता फक्त तुला निमित्त मात्र व्हायचं आहे आणि हे महाभारताचं युद्ध संपवून धर्माचं राज्य स्थापन करायचं आहे. आता जे राज्य आहे ते कुटील आहे, अधर्माचं आहे. जो प्रजेला सुख देत नाही, जो भावांना सुख देत नाही, त्यांचं राज्य अधर्मी आहे. तुला आता धर्मी राज्य स्थापन करायचं आहे आणि त्याच्याकरता तुला श्रद्धा उपजायची आहे. आता बघा, आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुद्धा आयुष्यामध्ये मनुष्यावर संकट येतात आणि त्यावेळेला मनुष्य हताश होतो. मग तुम्हाला कोणी साईबाबा, कोणी गजानन महाराज, कोणी स्वामी समर्थ असे महापुरुषांचे ग्रंथ तुम्ही वाचतात आणि त्या ग्रंथातून तुमचं नैराश्य नावाचा योग निघून जातो. आता माझ्याजवळ किती पोर आहे, कोणी गुरुचरित्राचं सारांश वाचतो, कोणी नवनाथाचा सारांश वाचतो, कोणी भागवताचा सारांश. आत्ताच हरिकृपा आपला ग्रंथ आहे बघा, या ग्रंथाचं लोकांनी इतके अनुभव सांगितले आता मला या 15 दिवसामध्ये. म्हणजे 150 पुस्तकं घेऊन गेले लोक, 8-8, 9-9. म्हटलं का काय इतकं पुस्तक का घेताय, काय अनुभव आला. म्हणे दादा, जो अनुभव आला तो दुसऱ्याला सांगितला की दुसरं पुस्तक माग. तर मला अनुभव आलाय, मी आज 8 पुस्तकं घेऊन गेले एक ग्रस्त. मला 8 माझ्या नातेवाईकांना जे हताश झाले आहे त्यांना द्यायचे आहे. कारण मला बल आलं याच्यामध्ये, या लॉकडाऊनमध्ये या ग्रंथाने. कारण एवढं मोठं भागवत चालणं आणि हे 35 अध्यायाचं पुस्तक चालणं, यात फार आनंद वेगळा आहे. कारण श्रद्धा वाढली, परत परत वाचावंसं वाटतं. म्हणे एकाने तुम्हाला सांगितलं, माझे 10 पारायण होऊन गेले म्हणे या पुस्तकाचे. ते श्लोक वाचता येत नाही, ते मराठीत जरी असले तरी बऱ्याच लोकांना वाचता येत नाही, नुसता अर्थ वाचतो. म्हणे परिवर्तन होत आहे की आपल्यासारखा जो दुःखी आहे त्याला हे पुस्तक देऊन सुखी करावं. हे काय झालं, परिवर्तन झालं. हरिवंश पुराण, हरिनाम कीर्तन, तया नरा लाधले वैकुंठ. श्रद्धा वाढेल त्याच्याने. काय वाढेल, श्रद्धा. श्रद्धावानाला ज्ञान प्राप्त होतं. तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतं. परिस्थितीत मनुष्य सापडला म्हणजे संकटाच्या काळात दैवानं ज्ञानेश्वरी वाचाची बुद्धी झाली पाहिजे.
दैवानं भगवद्गीता वाचाची बुद्धी झाली पाहिजे. दैवी कृपा होते तेव्हा हे दैवी ग्रंथ, गुरुचरित्र, नाथ गजानन विजय, साईबाबाचं चरित्र, ही दैवी कृपा होते तेव्हा मनुष्य याच्या पारायणाला लागतो आणि याच्या पारायणानं आपल्या शरीरामध्ये दैवी शक्ती जागृत होते. आणि दैवी शक्ती जागृत झाली म्हणजे संसारात आलेल्या संकटाला आपण सहजरित्या सामोरं जातो. लक्ष द्या, काय करायचे पारायण? तर आपल्यामध्ये जी आसुरी संपत्ती किंवा आसुरी शक्ती जागृत झालेली आहे, काम क्रोध लोभानं आपण छल, कपट, वैर, द्वेष आणि भय या 5 गोष्टींचं आचरण केल्यामुळे आपल्या शरीरातली सत्वसंपत्ती नष्ट झालेली आहे. मग ती सत्वसंपत्ती नष्ट झालेली या ग्रंथाच्या योगानं, ज्ञानेश्वरीच्या योगानं, भगवद्गीतेच्या योगानं, स्वामी समर्थांच्या चरित्राच्या योगानं, दासबोधाच्या चरित्राच्या योगानं, गुरुचरित्राच्या पारायणानं आपली दैवी शक्ती वाढते. आणि दैवी शक्ती वाढली म्हणजे आपण आलेल्या संकटाला सामोरं जायला तयार होतो. पण एक लक्षात ठेवा, हे कोणत्या तरी महापुरुषाकडून ऐकलं पाहिजे आणि त्यांच्या आज्ञेने केलं पाहिजे आणि त्यांनी जे सांगितलं ना तेच करायचं. दुसऱ्या गोष्टीला हात घालायचाच नाही. आपली अवस्था बदलल्यावर आपल्याला म्हणतात आता हे कर, मग ते करायचं. आपण काय करतो, जाहिरात आली, टीव्हीवर पाहिलं, पण पेपरात वाचलं की लगेच बदल करून टाकतो. हे स्तोत्र ते नाही, आपण हात घालायचा नाही त्याच्यामध्ये. जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं. कारण आपली दैवी शक्ती किती जागृत झाली हे त्या महापुरुषाला माहिती असतं. मला एक चांगली गोष्ट आठवते. मी उंदीरखेड्याला माईताईंच्या इथे प्रवचन करायला गेलो होतो. डॉक्टर तोतला होते, त्यांनी मला नेलं होतं. मी माईताईंना म्हटलं, ताई मला असं प्रवचन करायचा आशीर्वाद द्या की जेणेकरून तुमचे जे साधक आहे त्यांना त्यांचं कळालं पाहिजे की आपण कुठपर्यंत तयार आहोत. म्हणाले, जा बाळ, तू आजच्या प्रवचनात विजय मिळवशील. मी जेव्हा बोलायला लागलो तेव्हा त्या समोर बसलेल्या होत्या. त्यांनी सगळं प्रवचन वगैरे सगळं झाल्यानंतर मला बोलवलं, मला माझ्या पाठीवर हात फिरवला आणि मला एक शब्द वापरला, मला चांगला आठवतो. म्हणाले, तू टेस्टर आहे, टेस्टर. समोरचा माणूस कितपत तयार झाला हे तपासाचं ज्ञान सांगतो. टेस्टर काय करतं, याच्यात वीज शक्ती किती पॉवरफुल आहे आपल्याला दाखवून देते. तद्वत समोरच्या माणसाची दैवी शक्ती किती जागृत झालेली आहे ही संतांनाच पाहता येते. अष्टभाव जागृत झाले देवासमोर की लक्षात येतो याला प्रेमा भक्ती प्राप्त झाली आहे. तो चांगलं वागायला लागला की समजायला येतं याच्यात ज्ञान शक्ती जागृत झाली आहे. आणि तो असलेल्या परिस्थितीत जर स्थिर राहिला तर कळतं हा स्थितप्रज्ञाच्या मार्गाला चाललाय. त्याची प्राज्ञा स्थिरावली. आपली अवस्था काय हे आपल्याला कळायला लागतं. जसा जसा आपला काळ जवळ येतो इहलोक सोडायचा तसं तसं आपण निर्भय होत जातो. हा देह घरी पडो या बाहेर पडो, जिथे पडायचा असला तिथे पडतोच. अब काही लोक म्हणतात ना घरी राहिलं पाहिजे, कुठे जाऊ नये, काही वाईट काळ आला. अरे जर त्या गावात मरण असेल ना तर त्या गावात जावंच लागतं. जिथे जागा आहे. वेदांतामध्ये एक गोष्ट सांगितली आहे. गरुडाची आई आजारी होती. गरुड आईला त्या घरी ठेवायचा आणि फिरून भरटिकल मारून आला की आई विचारायचा आज तुला कोण भेटायला आलं. म्हणे आज ब्रह्मदेव आले होते, आज विष्णू आले होते, आज शंकर आले. तो रोज विचारायचा. म्हणे का रे तू रोज काय. म्हणे तुला भेटायला फक्त यम यायला नको. आता एक दिवशी तर यम येतोच. एक दिवशी यम गेले. त्यांनी पाहिलं की आईचा मृत्यू तर हिमालयाच्या दरीत आहे आणि इथे आहे आणि उद्या तर मृत्यू आहे. मग इथून तिथे जाईल कशी यमालाही कळत नाही. गरुड घरी आले.
अरे म्हणे गरुडा आज यम आला होता. हा, आपलं घर माहिती पडलं म्हणे त्याला, म्हणून त्याने आईला उचललं हिमालयाच्या दरीत घेऊन गेला की इथे यम येणार नाही. याने आईला नेलं गरुडाने, खाली ठेवलं आणि तेवढ्या वेळात यम वरतून आले म्हणे गरुडा तू माझं काम फार सोपं केलं. कालपर्यंत ही आई घरात होती, ही इथे येईल कशी, मी नेऊ कशी, तू आणलं. शेवटी यमाच्या, पण गरुड भगवंताचे दूत होते, म्हणाले यमा तुमच्या तावडीतून मी माझ्या आईला नाही सोडवलं तर नावचा गरुड नाही. भगवंतानी गरुड पुराण सांगितलं विष्णूनं कोणाला, गरुडाला. आणि त्या गरुड पुराणातून गरुडाला समजावून दिलं तू माझं हरिभजन कर म्हणजे तुझी आई यमाच्या तावडीतून सुटून जाईल. गरुडानं हरिभजन केलं. जसं आपण दवाखान्यात आईला नेतो, वाटेल तेवढा पैसा करतो, रोगातून मुक्त करतो, तसं यमाच्या तावडीतून गरुडानं आईला सोडवलं, हरिभजन केलं. म्हणून आपल्याकडे श्राद्ध केलं, त्या दिवशी भजन करावं, कोणाला चांगलं भोजन करावं आणि आईचं स्मरण करावं. आज आईच्या वडिलांचा दिवस आहे, पितामह दिवस. म्हणजे ज्यांचे वडील जिवंत आहे ना त्यांना त्यांच्या सासऱ्याचं श्राद्ध करावं लागतं पत्नीचे वडील गेल्यावर. तर आज एक बाई आली, मला तिने श्राद्धाचं दिलं आणि हळूच म्हणे दादा एक इकडे या, मला एक गोष्ट विचारायची आहे. काय म्हणजे वडिलांचं श्राद्ध करता येतं म्हणे मुलीच्या मुलाला, मग आईचं नाही का बरं करता येत. तिचा प्रश्न बरोबर होता. आज जर पितामह म्हणजे आईच्या वडिलांचं श्राद्ध इकडच्या नातवाला करता येतं, मग आजीचं का. म्हटलं आपल्या शास्त्रात असं आहे आजोबा बरोबर आजीचंही होतं. मला असं वाटत होतं म्हणे की स्त्रियांचं होतच नाही, तर माझा नातू म्हणजे माझ्या मुलीचा नातू माझं करेल त्याच्याबरोबर, म्हणजे यांचं करेल त्याच्याबरोबर माझं होईल. म्हटलं गॅरंटी लिहून देतो ना होईल म्हणून. खुलासा केला मी आज. कारण माणसाच्या मनात येतं ना किंवा सासऱ्याचं करतो आणि मग सासूचं काय होत नाही. तर आपल्याकडे पती बरोबर पत्नीचं होतच असतं. मनातला संशय काढून टाका मुद्दाम. मी तिला म्हटलं मी ऑनलाईन सांगेल, तू काळजी करू नको, म्हणजे सगळ्यांच्या डोक्यात निघून जाईल ते. ज्या वेळेला नातू आपल्या आजोबाचं करतो म्हणजे नानाचं करतो त्याच्याबरोबर नानीचं होतं, मग पुन्हा तुमच्या डोक्यात प्रश्न येईल मग नानी कधी मेली नसेल तर मग मेलीने तर श्राद्ध करायचं कशाला. म्हणजे ज्याप्रमाणे पुत्राच्या मुलाला अधिकार आहे त्याप्रमाणे कन्येच्या मुलाला सुद्धा अधिकार आहे. पण केवढं सनातन शास्त्र मोठं आहे. म्हणून शास्त्र ऐकत चला, पण शास्त्र आणि व्यवहार दोन्ही बरोबर लावावे लागतं. पहा एकदम गरीब मनुष्य असतो, त्याच्या घरी काही मग आम्ही त्याला काय म्हणतो, एक पेढा 2 केळ आणि कप भर दूध दे. आता लोक काय करतात, 2 केळ आणि दुधाची पिशवी आणून द्या, बुवा तुम्हीच तापून घ्या तुम्हीच पिऊन घ्या, साखर नाही काही नाही त्याच्यात. हे असे झाले आधुनिक नातू. बाहेरूनच घेऊन येते, बाई म्हणते तिकडच्या तिकडे घेऊन घ्या पिशवी देऊन द्या. ही श्रद्धा आहे का. आज मी या दोघांना दूध प्यायला दिलं. एक मुलगा आला होता माझ्याकडे, मला माहिती होतं ते त्या आजोबाचं श्राद्ध आहे, सुंदर केलेलं दूध होतं. यांना म्हटलं पिऊन टाका रे. तर दैवी संपत्ती आपला विषय चालला आहे. दैवी संपत्तीनं श्रद्धा वाढते. मग आता दैवी संपत्ती बरोबर दान आलं, धर्म आला आणि जप आला, या 3 गोष्टी आल्या पाहिजे. असं आढळतं की जास्त जप करणारे लोक चिडखोर होतात. लोक म्हणतात एवढा जप करतात आणि तरी घरात शिव्या देतात, तर ते दान करत नाही. दानही झालं पाहिजे, जपही झालं पाहिजे. जसं दूध दिलं तर त्याच्याबरोबर काय दिलं पाहिजे, साखर, तरच दूध पिल माणूस, नाही तर पिल का सगळं. तर दैवी संपत्ती वाढली पाहिजे. दैवी संपत्ती वाढवण्याकरता सत्संग अत्यंत महत्वाचा आहे. सत्संगतीने तुटती कुबुद्धी. मग आता प्रत्येकाच्या जीवनामध्ये असे विषय निर्माण होतात. केव्हा नोकरी जाते, केव्हा नोकरी मिळत नाही, त्यावेळा मनुष्य निराश होतो.
पण जर तुम्ही ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीता ऐकली असेल तर तुम्ही निराश होणार नाही. आलेल्या परिस्थितीला सामोरं जाल. जसं आता बघा नवीन नवीन कोर्सेस निघताय मुलांना, ही नोकरी नाही तर ती नोकरी, नाही तर व्यापार, नाही तर काही धंदा. कारण समाजाला काय करायचंय, जी निरुद्योगी मुलं आहे त्यांना उद्योगामध्ये अटकवायचं आहे. बुद्धिवर्ग लोक जगात जे असताना ते समाजाची अवस्था पाहता की आता नोकऱ्या नाही आहे, कमी नोकऱ्या आहे, या कॉम्प्युटरमुळे याच्यामुळे लोक कमी झाले. मग नवीन नवीन असे काहीतरी व्हिजन काढायचे की ज्याच्या योगानं समाज द्रव्य कमवायला सारखा होईल. पण जेवढ्या तुमच्या गोष्टी आधुनिक निघतील ना तेवढे लोक निकामी होतील. आता या आधुनिक गोष्टी कुठे चालता, ज्या ठिकाणी संख्याबळ कमी आहे. आपल्याकडे संख्याबळ जास्त आहे, त्यामुळे आपल्याकडे प्रथम उद्योग पाहिजे. उद्योग नसला, पहा ना तुम्ही मधल्या काळात पाहिलं का मुंबई पासून गोरखपूर पर्यंत पायी गेले लोक. कोणी सायकलीवर, कोणी कुठे, कोणी रस्त्यातच देह सोडले. कसा काळ होता. मग कोणी गाड्या करून पाठवलं, कोणी काही करून पाठवलं. त्याच्यावरही लोकांचे चर्चा, नामूक ढमूक. तुम्ही त्याचा सत्कार करून काय देणार आहे, त्याला 1500ची वस्तू देणार, काय देणार. त्याने पुण्यकर्म केलंय, काही बाकीच्या चर्चा करू नका. त्याने केलं तसं अनेक लोक साह्य एकामेका साह्य करू, अवघा धरू सुपंथ. चांगला मार्ग स्वीकारा. बहुजन ज्या मार्गाने जातात त्या मार्गाने जा. मग भगवद्गीता का वाचायची, भगवत ज्ञानेश्वरी का वाचायची, तर आपल्या जीवनामध्ये असे संकट येतात त्यावेळेला या गीतेतून आपल्याला उपयोग होतो. हे या ग्रंथकर्ते जे आहे यग जोशी यांच्या जीवनामध्ये सुद्धा असाच एक प्रसंग निर्माण झाला, निराशावाद. त्यावेळेला यांना कोणी सावरायला नव्हतं. तर त्यावेळेला दांडेकर मामा हे महान आपल्या वारकरी संप्रदायाचे संत होते. मामा ब्रह्मचारी राहिले आणि प्राध्यापकाचं काम केलं आणि समाजाला घडवलं आणि ज्ञानेश्वरी समाजापुढे ठेवली. तेव्हा यांना मामांनी उपदेश केला की तू ज्ञानेश्वरी वाच, म्हणजे तुझा श्रद्धायोग चांगला वाढेल आणि या समयाला तू खंबीर. मग या ग्रस्तानं ब्रह्ममुहूर्तावर प्रसन्न चित्तानं प्रभातकाली सूर्य उदयाच्या वेळात ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली. आता इथे काय समजून सांगायचं तुम्हाला की स्वतः वाचन करत असाल तर ब्रह्ममुहूर्तावर वाचन करावं सकाळी. कारण वाचनाच्या वेळेला आपले इंद्रिय हे पारमार्थिक कर्म करायला तरतरीत असतात. म्हणून कोणतंही पारायण, वाचारण, स्तोत्र, जप हा सकाळच्या वेळी करावा. आपल्याला असं सांगितलं असतं की केव्हाही जप करा. लोक गाडीत बसले, इकडे बसले, तिकडे बसले की माळ फिरते पण मन तिकडे फिरत राहतं. तर ब्रह्ममुहूर्तावर जेवढं करता येईल, सूर्योदय होतोय, मंजूळ हवा वाहते आहे, त्या वेळेला जेवढी साधना करता येईल, पहा तुम्ही प्राणायाम, योगासन हे प्रसन्न वेळेत करायचे असतात. आणि जसं जसं प्रसन्न वेळेत होतं तशा आपल्या त्या वेळेनुसार आपल्या शरीरामध्ये दैवी शक्ती जागृत होते. आता हे रात्रीचं प्रवचन सुद्धा आहे ना, तर हे योग्य नाही. पण आता माणसांना रिकाम पण नाही, तर दिवसभर आपलं शरीर श्रम करून प्रवचनाला जेव्हा बसतं ना तेव्हा तमोगुण वाढलेला असतो आणि तमोगुण वाढला की मग हे शरीर निद्रस्त. म्हणून प्रवचन हे सकाळीच आणि कीर्तन हे रात्री. कीर्तनामध्ये काय होतं, मध्ये मध्ये भजन केलं की पखवाजेचा थाप बसला की भिंतीला टेकलेला माणूस पुढे येऊन जातो. मग की बुवाने आवाज काढला तिथं झोपलेला जागा होऊन जातो, जागा होतो तो. प्रवचनामध्ये तसं काही नाही आहे. म्हणून प्रवचन ब्रह्मवेळेवर. आता बा झालं 8ला सुरू झालं, 8:51 झाले. बऱ्याच लोकांचं अजून किती वेळ चालतं पण हटतो, किती वेळ चालतं पण हटतो.
कारण शरीरामध्ये तमोगुण वाढलेला असतो आणि तमोगुणामुळे शरीर आपल्याला मदत करत नाही. मग आपल्या जीवनामध्ये संकटाने तमोगुण आणि शरीराने तमोगुण म्हणून ज्ञानेश्वरी किंवा कोणताही धार्मिक ग्रंथ सकाळी स्नान झाल्यावर वाचावा, म्हणजे आपल्या शरीरातले हे दैवी गुण जागृत होतात. का वाचायचे आहे तर सूर्यबिंब हे स्पष्ट दिसू लागतं आणि सूर्यबिंबाने अंतःकरण स्फुरण पावतं. पहा सकाळची प्रभात जी असते ना, प्रभाते मने राम चिंतित जावा. काय चिंतित जावा तर राम हा सुखाचा दाता आहे. सुखानंदकारी निवारी भयाते जनी भक्ती भावे भजावे तयाते विवेके त्यजावा अनाचार हेवा. आणि तुमच्याकडून उद्या सकाळी राम म्हटला जावा. आजचं प्रवचन ऐकलं तर परिणाम काय झाला पाहिजे, उद्या सकाळीच इंद्रिय जेव्हा तरतरीत राहतील. आईसाहेबांची दुसरी माळ आणि तुमच्या शरीरामधले हे सगळे दैवी संपत्ती गुण जागृत झाले पाहिजे. अश्विन शुद्ध प्रतिपदेशी अंबाबाई सली सिंहासनी मूल मंत्र जपोनी हो. आईसाहेब बसले आहे, उद्या सकाळी लवकर जाग आली पाहिजे, स्नान झालं पाहिजे आणि नमस्तुते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मीर नमोस्तुते किंवा रक्ष रक्ष जगन्माता देवी मंगल चंडिके हरिके विपदा हर्ष मंगलकारिके किंवा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी. अम्मा मातेचा उदो उदो, अम्मा मातेचा उदो उदो, उदय काळे करती जय जयकार हो. अंबा माता की. आपलं दोन्ही वेळा प्रवचन ठरलेलं होतं, पण सकाळी सगळे लोक पाठाला बसलेले असतात आणि मलाही पाठ करायचं असतात, म्हणून प्रवचनाची वेळ फक्त रात्री 8 ते 9 राहील, सकाळीच राहणार नाही. हरये नमः हरये नमः. एकदा हनुमान चालीसा म्हणू आणि आपल्या प्रवचनाची पूर्णाहुती करू. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस जिनि लोक उजागर अंजनी पुत्र पवन सुत नाम महाभीर बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन वरण विराज सुवेशा कानल कुंडल कुंजित केसा हाथ वज्र ध्वजा विराजे कांधे मूज जनेऊ साजे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगबंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनबे को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सिंह दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज सवारे आए संजीवन लखन जी आए श्री रघुवीर हर्षिर लाए रघुपति की ने बहुत बढ़ाई मम प्रिय भरतहि समभाई सहस बदन तुमरो जस गावे असकहि श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादिक मुनिषा नारद सारद सहित अहिंसा जम कुबेर दिक्पाल जहाते कवि कोविद कहि सके कहाते तुम उपकार सुगरी वही केना राम मिलाए राजपद दीना तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना जुग सहस्र योजन पर भानु लीलो ताहि मधुर फल जान प्रभु मुद्रिका मेल मुख माई जल विलांग गए अचरज नाहि दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुमरे देते राम दुआरे तुम रखवारे हो तन आज्ञा बिनु पैसारे सब सुख लहे तुम्हारी शरणा तुम रक्षक काहू को डरना आपन तेज समारो आपे तीन
तीनों लोक हाकते कापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जनाम सुनावे नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमान संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जो सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे चारों युग प्रताप तुम्हारा बरसित सिद्ध जगत उजियार साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नव विधि के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख विसरावे अंत काल रघुवर पुर जाई जहाँ जन्म हरि भक्त कहाई और देवता चित्तन धरई हनुमत से संकट कटे मिटे सब पीरा जो सुमरे हनुमत बल वीरा जय 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 हनुमान गुसाई कृपा करो गुरुदेव की जो सत बार पाठ कर कोई छूट ही बंदी महासुख हो जो यह पढ़े हनुमान चालीसा हो सिद्धि साखी गौरी तुलसीदास सदा हरि चेरा कीजे नाथ हृदय महडेरा पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसौ सुरभु सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बोलो बाई सब संतन की तुम्ही बसूनच कापराची आरती मोठ्याने म्हणा माईक चालू आहे त्याच्यात मी आरती मध्ये वाळतो कापराची ज्योत आंबे ओवाळू तुझला भवानी ओवाळू तुझला देह भावे अहंकार देह भावे अहंकार चरणी वाहिला सप्तशती मागंगे उपामद केली भवानी उपामद केली भक्तावर दया भक्तावर दया माता की जय।